आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अटल सेतू नाव पण अटलजींचा फोटो कुठेच नाहीये। अयोध्येतील राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना, मला चिंता उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। राजीव गांधी सेतूवर काँग्रेसने राजीव गांधींचा फोटो लावला का, हे ठाकरे विचारणार का? आशिष शेलार यांचा ठाकरेंना प्रतिसवाल। पंतप्रधानांना 70,000 कोटींचे घोटाळे झाले ते दिसले नाहीत आणि आता मुंबई पालिकेच्या तिजोरीतले 5,000 कोटी कोणी काढले ते सांगावं। उद्धव ठाकरेंचा मोदींसह राज्य सरकारला सवाल। प्रत्येक गाव स्वच्छ ठेवा, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला पैसे लागत नाही। मनसेच्या पुण्यातल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य मेळाव्यात राज ठाकरेंचं आवाहन। स्वच्छ ग्रामपंचायतीला 5 लाखांचा निधी देणार असल्याची ही घोषणा। थकीत कर्जाप्रकरणी नाशिक जिल्हा बँकेची समीर भुजबळांसह पंकज भुजबळांना नोटीस। आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बँकेचा थकबाकीदारांकडे मोर्चा। जरांगेंच्या आंदोलनाला विरोध नाही, पण कायदा हातात घेऊ नये। ओबीसी आरक्षण शाबूत ठेवा एवढीच मागणी। मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। संजय शिरसाट यांच्या मतदारसंघात आमचे उमेदवार तयार, त्यांना निवडणुकीत पाडणार। जसं जिंकवलं होतं तसं आता साफ करणार। चंद्रकांत खैरेंचा संजय शिरसाट यांना धोबी पछाड करण्याचा निर्धार। रुग्णवाहिका देण्यासाठी 8,000 कोटींचं कंत्राट दिलंय। प्रत्यक्षात कंत्राटाची किंमत 4,000 कोटींची, पण खिसे भरण्यासाठी 8,000 कोटींचा घोटाळा। मंत्र्यांची भागीदारी आणि नातेवाईकांना कंत्राट। विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घोटाळ्याचा आरोप। डोंबिवलीतल्या एका टॉवरला भीषण आगीत टॉवरमधली 5 ते 6 मजल्याच्या गॅलरी ज्या आहेत त्या जळून खाक।